ओके बाळांनो, काल आपला पहिला एक वर्ड प्रॉब्लेम झालेला आहे, बरोबर आहे. दुसरा वर्ड प्रॉब्लेम आता ओके सेकंड वर्ड प्रॉब्लेम घ्यायचा आहे, म्हणजे नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम. पार्टिसिपेट sorry, exercise 2.3, question number 4. Exercise 2.3, question number 4. आता बाळांनो, सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्या. मला एक काल पण एक कॉल आला होता, काल 2-3 कॉल आले त्या बाबतीत. जो रिड्यूस सिलेबस आहे तो मागच्या वर्षी केलेला होता. जो रिडक्शन सिलेबस मध्ये केलं होतं 20% वगैरे, ते मागच्या वर्षी केलं होतं. ज्यावर डार्क लिहिलंय फॉर इयर 2021, तर 20-21 साठी रिडक्शन होतं. तुमच्याकरता अजून रिडक्शन झालेलं नाहीये, बरोबर आहे. जर रिडक्शन झालेलं नसेल तर बाळांनो आपण पूर्ण सिलेबस शिकवतोय. तर पण डोक्यात ठेवा, सीईटीला असणार आहे, रिड्यूस झालं सिलेबस सीईटी लिहू शकतंय. त्यामुळे डोक्यात ठेवा. आणि त्यांनी जे सेल्फ शेड्यूल दिलंय, रिड्यूस नाही केलं, कट नाही केलं सिलेबस. त्यांचं म्हणणं आहे दिस पॉइंट्स आर फॉर सेल्फ स्टडी. आपण काय जे याची एक्झाम सेल्फ स्टडी करत नाही, हे काय. त्यामुळे बाळांनो आपण ते घेतलंय. जर का ते रिड्यूस झालं, उद्या काची जीआर आला, भविष्यामध्ये जीआर आला की हे रिड्यूस होणार आहे, रिड्यूस झालं तर पेपरला तेवढा स्टडी करून जायचं नाही, संपला विषय. पण शिकून मात्र सगळं घ्यायचं, समजून सगळं घ्यायचं. ओके, ठीक आहे. मग ठीक आहे बाळांनो, क्वेश्चन नंबर 4, एक्सरसाइज 2.3, क्वेश्चन नंबर 4. 30 एक्सरसाइज चालू बाळांनो. एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 4 आहे. आता मी ओरली सांगणार आहे, तुम्ही सर्वांना लिहायचं आहे. इफ 3 नंबर्स आर ॲडेड, लिहायचं प्रत्येकाने. तर तुम्ही क्वेश्चन मधला कोणताही पार्ट कोणालाही विचारायला क्वेश्चन बनवताना. ओके, क्वेश्चन लिहायचा आहे. इफ 3 नंबर्स आर ॲडेड, कॉमा, देअर सम इज 2. If 3 numbers are added, their sum is 2. Their sum is 2. Full stop. If 2 times the second number, if 2 times the second number is subtracted, from the sum of the first and third number, we get 8. And if 3 times the first number, and if 3 times the first number is added to the, and 3 times the first number is added to the sum of the second and third number. If 3 times the first number is added to the sum of the second and third number, we get 4. Find the numbers using matrices. Find the number using matrices. Find the numbers using matrices. Okay, one example ला IMP कर.
हे डोक्यात ठेवा. वर्ड प्रॉब्लेमचे हे जे काही 3 एक्झाम्पल आहे बाळांनो, हे 3ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. त्यातला विशेषतः जे मागचं एक्झाम्पल होतं पेन पेन्सिलचं, तेही यापूर्वी एक्झामला आलंय. आणि मेन मुद्दा हे नंबरचं एक्झाम्पल तर खूप वेळेस एक्झामला आलंय, कारण की असं आणखीन एक एक्झाम्पल आहे मिससेलेनियस मध्ये. त्यामुळे डोक्यात ठेवा नंबरचं एक्झाम्पल येतं एक्झामला. मग आता काय एक्झाम्पल आहे समजून घेऊया. यांनी काय केलंय, 3 नंबर बद्दल चर्चा केली आपण, बरोबर आहे. ते 3 नंबर आपल्याला फाइंड करायचे. आता बाळांनो, जे फाइंड करायचं परत पहिले जरा व्हेरिएबल कन्सिडर करायचे, बरोबर आहे. मग आता सोल्युशन क्वेश्चन व्यवस्थित प्रत्येकाने लिहिला असेल, नसेल लिहिला तर बुक ओपन करायचंय. बुक मध्ये पेज नंबर 60 स्टार्ट, यावरती जो क्वेश्चन नंबर 4 दिसतोय तो क्वेश्चन चालू आहे आपला. क्वेश्चन आता पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. ओके, यांचं म्हणणं आहे देयर आर 3 नंबर, बरोबर आहे. जे नंबर्स आपल्याला फाइंड करायचे, बरोबर आहे. मग आता 3 नंबर्स आपल्याला फाइंड करायचे असतील तर काय करावं लागेल. सर्वात पहिले जे आपल्याला फाइंड करायचं ते अननोन आहे. अननोन म्हणजे व्हेरिएबल. ओके, मग आपण त्या 3 नंबरचा व्हेरिएबल कन्सिडर करणार. लेट X, Y, Z be that 3 numbers रिस्पेक्टिव्हली. आता इथे रिस्पेक्टिव्हली का केलं तर याचा अर्थ फर्स्ट नंबर X आहे, Y हा काय आहे सेकंड नंबर आहे, Z हा काय आहे थर्ड नंबर आहे. म्हणजे यांची ऑर्डर आहे, ऑर्डर उलटी पालटी करून चालणार नाही. रिस्पेक्टिव्हली म्हणजे हा फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर, हा थर्ड नंबर, ऑर्डर बदलायची. मग आता मुद्दा येतो बाळांनो, यांनी क्वेश्चन मध्ये दिलेल्याप्रमाणे आपण इक्वेशन्स तयार करूया. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. ओके बाळांनो, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता बाळांनो 1 by 1 आता मुद्दा मी कंडिशन्स विचारणार आहे. सर्वात पहिले मोबाईल दाखव 2 मिनिटं. गुले ओंकार बा माईक ऑन कर. ओके, हा मला सर्वात पहिले पहिली कंडिशन म्हणजे पहिलं जे सेंटेन्स आहे क्वेश्चन मधलं वाट. If 3 numbers are added, their sum is 2. ओके, बरोबर आहे. If 3 numbers are added, their sum is 2. बरोबर आहे. याचा अर्थ 3 नंबरची सम किती आहे 2 आहे. पण भाऊ 3 नंबर्स कोणते कोणते X, Y आणि Z. मग पहिल्या कंडिशन नुसार काय होईल, X प्लस Y प्लस Z. बाळांनो ही झाली त्या 3 नंबरची सम आणि ही किती येणार आहे. क्वेश्चन मध्ये दिलंय, आपण आपल्या मनात नाही करत आहे. क्वेश्चन नंबर 1 बरोबर आहे. बरोबर बाळांनो. ओके, नेक्स्ट पुढचं मंडलिक. बा माईक ऑन कर. If 2 times the second number is subtracted from the sum of the first and third number, we get 8. Okay, if 2 times the second number is subtracted from the sum of the first and third number, we get 8. आता बाळांनो मी थोडस बदलून लिहितो. याचा अर्थ काय होतो बा, याचा अर्थ असा आहे की 2 times the second number म्हणजे काय. आता सेकंड नंबर Y बरोबर आहे. 2 times किती होईल 2Y. हा सबट्रॅक्ट करायचा कशातनं, तर फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर यांच्या सम मधनं. तर आन्सर येतं 8. बरोबर आहे. या असं यायला पाहिजे, पण आपण काय करतोय सेकंड नंबर म्हणजे मध्ये आला पाहिजे. मग आता बरोबर का हा 2Y जो आहे हा मायनस आहे, हा मध्ये घेता, हा Z जर माग घेतात काय फरक पडणार आहे का. माझ्यावर मॅसेज फक्त. म्हणजे याचा अर्थ असा करायचा मला
फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर याची सम करायची. मग ठीक आहे बरोबर का, हा फर्स्ट नंबर हा थर्ड नंबर ह्या दोघांची केली सम. चालेल का लिहिल तर सम कशी लिहाल, किती लांब लिहिल तरी सम समज राहते. मग हा एक्स प्लस झेड यातनं सबट्रॅक्ट करायचा काय, सेकंड टाइम 2 टाइम्स द सेकंड नंबर, 2 टाइम्स सेकंड नंबर सबट्रॅक्ट केला. आणि ही जी काही अल्जेब्रिक उद्योग केलाय आपण, हा याची व्हॅल्यू किती दिली यांनी, वी गेट किती 8, वी गेट 8. इक्वेशन नंबर 2. आपण लिहिताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितोय. एखाद्याला वाटलं मला असं नाही लिहायचं, पहिले असं लिहायचं मग ते लिहायचं इक्वेशन नंबर 2 चालेल की फर्स्ट आणि थर्ड नंबरची सम घेतली त्याचा सेकंड नंबर मायनस केला. पण आता आपण इतके बालिश नाही राहिलो का बरं, इतकं बेसिक कळत नाही म्हणून की एक्स प्लस झेड आहे म्हणजे फर्स्ट आणि थर्ड नंबरची सम आहे आणि सेकंड नंबर ज्याचा 2 टाइम्स मायनस केलेला आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट पुढे रोशन आरोटे. बा माईक ऑन कर. हा बा मला पुढची कंडिशन सांग, काय क्वेश्चन मध्ये दिली कंडिशन. त्याचा डिटर्मिनंट पटकन सांगायचंय काय क्वेश्चन मध्ये दिली, पुढची कंडिशन काय आहे. इतक्या वेळ नाही बाळांनो, पटकन सांगा रे, माईक बंद करा, पुढचा विचारायला. ओके वैद्य शिवम बाळा पुढचं काय आहे, एकच्या पुढे. And 3 times of first number is added to the sum of the second and third number, we get 4. We get 4. ओके, आता काय करायचं, and if 3 times the फर्स्ट नंबर आहे एक, त्याचा 3 टाइम्स करा म्हणजे 3x इज ऍडेड म्हणजे प्लस करायचा. कशामध्ये, सम ऑफ द सेकंड अँड थर्ड नंबर सम काय येईल, y प्लस झेड. आणि हे आन्सर येणार किती बाळांनो, 4. वी गेट 4. इक्वेशन नंबर 3. बरोबर आहे बाळांनो, भेटले का रे 3 इक्वेशन. परत महत्वाचं काय आहे, त्या वर्ड प्रॉब्लेम मधनं तुम्हाला इक्वेशन तयार करता येणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मधनं इक्वेशन तयार करता आले तर बाळांच्या खाली आन्सर अवघड नाहीये. मग आता ह्या काय करायचे, हे 3ही इक्वेशन्स बाळांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे युजिंग तुम्हाला जी मेथड आवडेल. इन्व्हर्जन वापरा, रिडक्शन वापरा. इन्व्हर्जन सुद्धा मोठे एक्झाम्पल झाले आपले 3/3 चे. ओके, सोल्युशन इथपर्यंत आले सगळे, इक्वेशन नंबर 3 पर्यंत बनवलंय. ओके, आता हिअर दोन्ही याच्यामध्ये सर्वात पहिले पहिला पार्ट असते हिअर. सर्वात पहिले मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट ए बनवून घ्या. किती येतो, 3 1 1 1 - 2 1 1 1 1 1 1 3 बरोबर आहे. ओके, मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल एक्स वाय झेड आणि बाळांनो मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट बी 2 8 4. कोएफिशिएंट व्हेरिएबल कॉन्स्टंट. ओके, कन्सिडर
कोणतं इक्वेशन? Ax इज इक्वल टू, ओके, टाका त्याच्यामध्ये. आता सॉरी, इथून पुढे आहे का बरं का? इथून पुढे बघा तुम्हाला कोणती बेड यूज करायची, इन्व्हर्जन यूज करायची असेल तर हे इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा. रिडक्शन वापरायचं तर रिडक्शनने सोडवा. आता मी रिडक्शनने सोडून देणार आहे. ज्यांना वाटते आपला इन्व्हर्जनने सोडवायचं आहे त्यांनी इन्व्हर्जनने सोडवलं तरी चालेल. ओके, मग युजिंग, आता इथं मी वापरणार आहे मेथड ऑफ प्रोडक्शन. युजिंग मेथड ऑफ रिडक्शन. आता डोक्यात ठेवा, इथे मी रिडक्शन वापरतोय, तुम्हाला वाटत तुम्ही इन्व्हर्जनने पण सोडवू शकताय. ओके, माझा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा ए. करा पुट 1 1 1 1 minus 2 1 3 1 1 into तो x ची व्हॅल्यू काय बाळांनो? x y z which is equals to constant 2 8 4. ओके, आता मी जरी रिडक्शन वापरतोय तर मला इथे पहिल्याला अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्व्हर्जन करायचंय. हे डोक्यात ठेवा, मी अप्पर ट्रायंग्युलर शिकवलंय फक्त. एक्झाम्पल लोअर ट्रायंग्युलर मध्ये घेतलं तरी चालतं, पण मी एक फिक्स करून दिला अप्पर ट्रायंग्युलर वापरा करायला. म्हणजे जर अप्पर ट्रायंग्युलर करायचं असेल तर मला पहिला मुद्दा हा पहिला एलिमेंट 1 पाहिजे. डायगोनलचे हे खालचे 3 एलिमेंट 0 करायचे. यातलं ह्या वयाबद्दल तर आपण लगेच काही करू शकत नाही, पण R2 आणि R3च्या ह्या 2 मेंबर्स बद्दल आपण R1चा हा 1 मेंबर यूज करून सिम्प्लिफाय करू शकतो. मग 2 ट्रान्सफॉर्मेशन येतील. सगळ्यात पहिले येईल R2 चेंजेस टू R2 minus R1 अँड दुसरं ट्रान्सफॉर्मेशन येईल R3 चेंजेस टू R3 minus 3R1. ओके बाळांनो, करा यूज दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन. हे लक्षात ठेवा, फक्त व्हेरिएबल मॅट्रिक्सवर आपण ट्रान्सफॉर्मेशन यूज करत नाही. आता रो नंबर 1 ऍज इट इज आहे. नंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स सुद्धा ऍज इट इज आहे. इकडे सुद्धा रो नंबर 1 ऍज इट इज आहे. ओके, रो नंबर 2 मधनं रो नंबर 1 मायनस करा. 1 minus 1 0 -2 minus 1 -3 1 minus 1 0 आणि 8 minus 2 6. नंतर 3 minus 3 0, याला 3 ने मल्टिप्लाय करते मायनस करता. 1 minus 3 1 minus 3 -2 झाला तो. लास्ट 1 minus 3 इथे पण -2 झाला. इथे त्याला 3 ने मल्टिप्लाय केले 4 minus 6 -2. ओके बघांनो, हा आता मी इथनं सुद्धा आन्सर घेऊ शकतो. इथे हा 0 करायची गरज नाही, इथे डायरेक्ट सुद्धा आपण आन्सर घेऊ शकतो. कसं पहा, आपण जेव्हा रिडक्शन करतो ना, एका ओळीमध्ये 3 व्हेरिएबल्स आहे, 3 नंबर्स आहे, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये 2 आहे, एकामध्ये 1 आहे. पण इथनं सुद्धा आन्सर घेता येतो विदाउट, म्हणजे पुढे अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर न करता इथे सुद्धा आन्सर घेतात. इथं मधनं y भेटल, इथनं z भेटल, पुट केलं x भेटतील तरी चालतं वाळांनो, आपल्या गरजेचं नाहीये. ओके, माझ्यावर का मी इथनं आन्सर घेणार आहे. तुम्ही वाटलं तुम्ही याला लोअर ट्रायंग्युलर करा, इथे काय अडचण नाही. याला कितीने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय करा आणि दोघांचे सबट्रॅक्शन घ्या.
तरी सुद्धा भावांना हा लोअर ट्रँग्युलर होऊन जाईल, डायरेक्ट व्हॅल्यूज भेटतील. सॉरी अप्पर ट्रँग्युलर. मग इथे तुम्ही कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकताय किंवा त्याला करा. R3 changes to 3R3 minus 2R2. करा यूज आहे ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे हा लिमिट आपण 0 करून राहिलो. तर काय नाही, येऊन जाऊन एक्झाम्पल तेवढंच होणार आहे. XYZ चेंज फक्त R3 मध्ये आहे, तर R1 आणि R2 ते मात्र ऍज इट इज राहतील. ओके, झिरोला काही करा, झिरो तर झिरो इथं काही संबंध येत नाही. झिरो याला 3 ने याला 2 ने मल्टिप्लाय केलं -6, याला 3 ने मल्टिप्लाय केलं -6. -6 मायनस ऑफ -6 म्हणजे -6 + 6 0. इथं -2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं -6 -0 -6. आणि याला 3 ने मल्टिप्लाय, याला 3 ने मल्टिप्लाय करा, किती येईल? -2 × 3 -6. आणि याला -2 ने मल्टिप्लाय करा -12. आन्सर येईल -18. करून पहा ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर आहे. ओके बाळांनो, झाला का लो अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स? ओके, अप्पर ट्रँग्युलर मध्ये कन्व्हर्जन झालंय. देअरफोर द रिड्युस्ड इक्वेशन्स आर, देअरफोर द रिड्युस्ड इक्वेशन्स आर. ओके बाळांनो, काय काय येते रिड्युस्ड इक्वेशन? पहिलं इक्वेशन x + y + z = 2. ते इक्वेशन नंबर 1 ऍज इट इज राहिलं आहे. आता हे झालं इथे इक्वेशन नंबर 4. बरोबर. दुसरं इक्वेशन काय येईल? -3y x आणि z 0 आहे = 6. इक्वेशन नंबर 5. आणि तिसरं लास्ट इक्वेशन आलं -6z = -18. इक्वेशन नंबर किती आलं बाळांनो? हे त्याच्यावरनं फक्त इक्वेशन घेतले. आता हे कसे घेतले तुम्हाला बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे व्यवस्थितपणे. माझा मी सर्व पहिले या इक्वेशन नंबर 6 ला सॉल्व्ह करतो. हा -6 तिकडे मल्टिप्लाय, इकडे गेला तर काय होईल? डिवाइड. मग मॅसेज येईल बरोबर का? फ्रॉम इक्वेशन 6 काय करायचं? तो -6 कडे डिवाइड नाही तर मग z = -18 अपॉन -6. बाळांनो मायनस मायनस तर कॅन्सल होऊन प्लस होऊन जाईल. 6 म्हणजे 6, 6 3 18. देअरफॉर बाळांनो z = किती भेटला? 3. z = 3. बरोबर आहे. ओके. फ्रॉम इक्वेशन नंबर 5, फ्रॉम इक्वेशन नंबर 5. ओके बाळांनो, इक्वेशन नंबर 5 काय सांगतो? -3y = 6. आता बाळांनो हा -3 कडे मल्टिप्लाय व्हायला इकडे गेलं तर डिवाइडला जाईल. म्हणजे y = काय येईल? 6 अपॉन -3. आता हा मायनस वरती घेतला. 3 1 3, 3 2 6 म्हणजे हा आला -2. देअरफॉर y = -2. बरोबर आहे. आणि आता पुढे मुद्दा, पुट दिस व्हॅल्यूज ऑफ y and z in equation number 1. Put these values of y and z in equation number 1. So 4. काय नाही, इक्वेशन 4 आणि 1 एकच आहे. ओके, करा पुट तिथे. Therefore x plus -2
प्लस 3 इज इक्वल टू 2. काय केलं फक्त या इक्वेशन मध्ये इथे y आणि z पुट करून दिला. ओके बाळांनो, आता करा सिम्प्लिफाय. मग x मायनस 2 प्लस 3 इज इक्वल टू 2. ओके, दोघांची सम होईल म्हणजे x प्लस 1 इज इक्वल टू 2. आता हा 1 इकडे प्लस आहे, इकडे आला तर मायनस, म्हणजे x इज इक्वल टू 2 मायनस 1 अँड देअरफॉर x इज इक्वल टू 1. ओके बाळांनो, हा याचा अर्थ झाला एक्स वाय आणि झेड चे आपण काढलं बरोबर का. आता मी सोल्युशन कसं लिहितो, सोल्युशन इज सर्वात पहिले मी लिहितो एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू -2 आणि झेड इज इक्वल टू किती आलाय 3. बरोबर आहे. पण बाळांनो क्वेश्चन रीड करा, क्वेश्चन मध्ये कुठे एक्स वाय झेड नव्हता. मग बाळांनो आपला इथे हे जे काही सेंटेन्स लिहिलेलं आहे जिथे आपण एक्स वाय झेड घेतला बाळांनो इथे एक्स वाय झेड चा पुट करा लागतील. मग आपल्याला काय म्हणावं लागेल, देअरफॉर that required numbers are 1, -2, 3 respectively. 1, -2 and 3 respectively. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. काल एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायला लावला होता बरोबर आहे. त्याचे 2 वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मेशनचे आन्सर सुद्धा बाळांनो मी तुम्हाला सेंड करून ठेवलेले. त्यातलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते वापरा, कारण की ट्रान्सफॉर्मेशन कसे वापरायचे, किती वापरायचे, कोणते वापरायचे बाळांनो हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. असं कोणी म्हणू शकत नाही का तुम्हाला हेच ट्रान्सफॉर्मेशन वापरावे लागतील. इथे रिडक्शन मध्ये तुम्हाला असं फिक्स हेच वापरले पाहिजे असं नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने बाळांनो ट्रान्सफॉर्मेशन ऍडजस्ट करू शकता. ओके बाळांनो, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. कोणाला काही अडचण असेल तर लगेच माईक ऑन करायचं आहे. बाळांनो हेच एक्झाम्पल इन्व्हर्जनने ट्राय करा. आजचा पहिला होमवर्क, आज भरपूर होमवर्क मिळणार आहे. पहिला होमवर्क हे एक्झाम्पल इन्व्हर्जनने ट्राय करा. हे एक्झाम्पल इन्व्हर्जनने ट्राय करायचे आणि आन्सर हेच आलं पाहिजे, कारण की मेथड जरी बदलली तरी बाळांनो नंबर बदलणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने डोक्यात ठेवायचं का हे एक्झाम्पल तुम्हाला इन्व्हर्जनने ट्राय करायचंय आज. आणि हो, तुम्ही तुमचा आन्सर चूक आहे का बरोबर आहे हे त्या इक्वेशन्स मध्ये माझ्या व्हॅल्यू पुट करून पाहू शकताय. इथे एक्स वाय झेड व्हॅल्यू पुट करून पहा आन्सर बरोबर येते का नाही. 3 मध्ये पण जर तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय तर तुमचा आन्सर बरोबर आहे, म्हणजे इथे तुम्हाला कळून जाईल. म्हणजे एक्झामिनर बरोबर देणार चूक देणार त्याची काही गरज नाही, तुम्ही ते आन्सर चेक करू शकताय. ओके बाळांनो, झालंय प्रत्येकाचं. ठीक आहे. हे एक्झाम्पल इन्व्हर्जनने म्हणजे तो ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करायचं, ए इन्व्हर्स ऍडजॉइंटने फाइंड करायचा आहे ते एक्झाम म्हणजे आपली त्याने सॉल्व्ह करून पहा, हेच आन्सर यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन बाळांनो एक्सरसाइजचा. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 लगेच लिहायचा माझ्याबरोबर. क्वेश्चन नंबर 5 मी लिहिणार नाही, सांगतोय तुम्ही तो लिहायचा लगेच नोटबुक मध्ये. क्वेश्चन नंबर 5, टोटल कॉस्ट ऑफ. भरपूर जण निवांत असत बाळांनो लिहायचे क्वेश्चन, नंतर कळणार नाही तुम्ही कोणत्या क्वेश्चनचा आन्सर काढलं तिथं. ते पेज नंबर लिहिणं, क्वेश्चन नंबर लिहिणं, डायरेक्ट आन्सर लिहिणं, हा उद्योग करायचा नाही. झाल्यानंतर जर मी नोटबुक चेक केली सापडलं तर बाबा नोटबुकही फाटल, तुम्हाला राख म्हणजे करायचं तर पूर्ण प्रामाणिकपणे करायचं, कोणाला फसवायचं नाही. आणि आम्हाला किंवा तुमच्या पालकांना फसवून तुमचा काही फायदा होणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. द टोटल कॉस्ट ऑफ
the total cost of 3 TV and TV setup. The total cost of 3 TV sets and 2 VCR. Total cost of 3 TV sets and 2 VCR is rupees 35,000. Is rupees 35,000. 35,000 है. Okay. Full stop. The shopkeeper wants profit of 1,000 rupees per television शॉर्ट फॉर्म वर टीव्ही रील तर चालेल. 1,000 rupees per television and rupees 500 per VCR. Full stop. He can sell 2 TV sets and 1 VCR. 2 TV sets and 1 VCR. And get the total revenue and get the total revenue at rupees 21,500. Rupees 21,500. Full stop. Find the cost price. And the selling price. Find the cost price and the selling price of a TV set and a VCR. TV set and VCR. Find the cost price and the selling price of a TV set and VCR. ओके बाळांनो, पेज नंबर 60 वरती क्वेश्चन नंबर 5 आहे. प्रत्येकाने क्वेश्चन लिहिला असेल. आता बाळांनो, आता या प्रश्न होणार नाही. मग आपण फक्त असं करूया, याची आन्सरची थिअरी समजून घेऊया, काय काय उद्योग आहे बरोबर का. आता पहिले सर्वात महत्त्वाचं, उद्या मी जास्त समजून सांगणार नाही, आज समजून घ्या, 2-3 मिनिटात समजून जाईल. ओके, इकडे बाप.
सपोज आपण आता महाराष्ट्रीयन लोक आहे, आपल्याला दुसऱ्याचा फायदा देखवत नाही कधी, बरोबर आहे. मग आता आपण आपला फायदा विचारतो. सपोज असा विचार करा, तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. काय तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे आणि त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये 2 आयटम सध्या विकायला आहे. काय काय? एक आहे टीव्ही आणि दुसरा आहे VCR. बरोबर आहे. 2 आयटम्स विकायला आहे. कोणते कोणते? टीव्ही आणि VCR. बरोबर आहे. तर तुम्ही काय केलं, तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा कोणतरी एका होलसेलरकडनं काय केले, तर 3 टीव्ही आणि 2 VCR विकत घेतले. कितीला? 35,000ला. 35,000. बरोबर आहे. हे आपण विकत घेतले. बरोबर आहे. म्हणजे याची काहीतरी कॉस्ट प्राइस होती. ही आपण कॉस्ट प्राइसला विकत घेतो. कशाला विकत घेतो? कॉस्ट प्राइसला. बरोबर आहे. आपण विकत घेतो कॉस्ट प्राइसला. पण आता मुद्दा असा आहे, आपल्याला ज्या प्राइसला आलेत, ज्या प्राइसला आपला होलसेलरने टीव्ही आणि VCR दिलेत, आपण जर त्याच प्राइस जर ते विकले तर काय होईल? आपला काही प्रॉफिट होणार नाही. आणि जर बाळांनो प्रॉफिट झालं नाही तर आपल्या दुकानाचा मेंटेनन्स भागणार नाही. आपला परवडेल का? नाही परवडणार. मग आपण काय करतो, हे ज्या कॉस्ट प्राइस आले त्या प्राइसला नाही, याच्यामध्ये आपण काय करतो, तर कॉस्ट प्राइस याच्यामध्ये काहीतरी आपला प्रॉफिट ऍड करतो. त्यानुसार मेंटेनन्स जाऊन आपल्याला काहीतरी अमाऊंट ऑफ प्रॉफिट उरले पाहिजे. ती प्रॉफिटची अमाऊंट ऍड करतो आणि बनवतो काय? सेलिंग प्राइस. आणि बघा, ही जी काही सेलिंग प्राइस आपण बनवणार आहे, या सेलिंग प्राइसला आपण ती वस्तू विकणार आहे. बरोबर आहे. मग आता यांनी काय केलं, तर आपण काय केलं, नंतर मग आपण एक गिऱ्हाईक आहे, कस्टमर आलं आणि कस्टमर काय म्हटलं, आम्हाला 2 टीव्ही पाहिजे आणि 1 VCR पाहिजे. आपण तो त्याला विकला. बरोबर आहे. आणि टोटल रेव्हेन्यू किती घेतला आपण, तर टोटल रेव्हेन्यू घेतला 21,500. आता बघांनो, हा जो काही बिझनेस होता हा तुमचा कॉस्ट प्राइस झाला. पण मग आता हा जो बिझनेस आहे, आता बघा हा बिझनेस कोणत्या प्राइसला होईल? सेलिंग प्राइसला होईल. हा कॉस्ट प्राइसला होणार नाही. हा सिंपल मुद्दा समजणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस घेतो, आपण जर एखाद्या बिझनेस मध्ये असेल तर आपण ज्या वेळेस एखादा रॉ मटेरियल किंवा एखाद्या वस्तू विकत घेतो ते आपण कॉस्ट प्राइसला घेतो. पण ज्यावेळेस त्या पुढे फॉरवर्ड करून आपण विकतो तर मात्र आपण त्या सेलिंग प्राइसला विकतो. आणि सेलिंग प्राइस ही कशी निघते? कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. बरोबर आहे. मग आता जर सपोज मी असं म्हणतो, टीव्हीची कॉस्ट प्राइस होती 1. टीव्हीची कॉस्ट प्राइस किती होती? 1. आता टीव्हीसाठी तुम्ही प्रॉफिट किती ठेवला आहे? 1000. मग आता टीव्हीची सेलिंग प्राइस किती होईल? X प्लस 1000. ही झाली टीव्हीची सेलिंग प्राइस. जर VCR ची कॉस्ट प्राइस जर Y, VCR ची कॉस्ट प्राइस जर Y, तर VCR ची सेलिंग प्राइस किती होईल? तर VCR वरती तुम्हाला किती प्रॉफिट पाहिजे? 500 रुपये, 500. मग आपण ती किती होऊन जाईल? Y प्लस 500. म्हणजे पहा, इथे आपली स्टार्टिंग काय होणार? सोल्युशन असं असणार, द कॉस्ट प्राइस ऑफ 1 टेलिव्हिजन सेट इज X रुपीज अँड दॅट ऑफ 1 VCR इज Y रुपीज. बरोबर आहे. मग त्यानंतर आपण एक इक्वेशन लिहिणार, कॉस्ट प्राइस. त्यानंतर सेलिंग प्राइस कशी मिळते? सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. देअरफॉर द सेलिंग प्राइस ऑफ 1 टेलिव्हिजन सेट किती असेल? X ला विकत घेतलं, त्याच्यामध्ये आपला 1000 रुपये प्रॉफिट टाकला, म्हणजे किती झाला? X प्लस 1000. अँड द सेलिंग प्राइस ऑफ 1 VCR इज Y प्लस 500. आणि त्याच्यावर परत बांधलो इथे इक्वेशन्स लिहिणार. हे दोन्ही इक्वेशन्स वेगवेगळे भेटतील आपल्याला. हे 2 इक्वेशन्स बांधलो आपला मॅट्रिसेसने सॉल्व्ह करायचे आणि मग X आणि Y
एक्स आणि वाय पण काढायचा आणि एक्स प्लस 1000 आणि वाय प्लस 500 म्हणजे कॉस्ट प्राइस पण काढायची आणि सेलिंग प्राइस पण काढायची. ठीक आहे बाळांनो, हे एक्झाम्पल आपण उद्या घेणार आहे. सगळ्यांना समजलं असेल. उद्या हे एक्झाम्पलचा आपण आन्सर घेणार आहे बाळांनो. ठीक आहे, ओके. आता फिजिक्सचे लेक्चर, सर्वांनी फिजिक्सच्या लेक्चरला जॉईन व्हायचं आहे आणि वारंवार सांगून सुद्धा बाळांनो तुमची फीस पेड नाही होते. काय होतंय सिरियसली, जर एखाद्या मुलाला काढून टाकलं त्याला खूप राग येतो, असं वाटतं, वाईट वाटतं त्याला, सरांनी आम्हाला काढून टाकलं, मला काढून टाकलं. बाळांनो असं होऊन द्यायचं नसेल तर फीस पेड करा. नाही तर एखाद्या दिवशी रागामध्ये डायरेक्टली ज्यांची फीस काहीच पेड नाही त्यांना काढून टाकण्यात येईल आणि ज्यांची 4000 झाली त्यांना काढून टाकण्यात येईल. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके.